वर्ष 2025चा शेवट जसा जवळ येतो तसं वृषभ राशीवर एक अजब, गूढ आणि प्रखर ऊर्जेचं वलय उतरतं. शेवटची अमावस्या ही फक्त काळोखाची रात्र नसते. वृषभ राशीसाठी ती अदृश्य शक्तीच्या दाराचं उघडणं असतं. या रात्री निसर्ग जणू काही तुमच्या कानात एक गोष्ट सांगतो. आता जे घडणार आहे ते तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलून टाकणार आहे. गेल्या अनेक महिन्यात तुम्ही सहन केलेले दडपण, दुःख, लोकांची फसवणूक, जवळच्या लोकांकडून झालेलं दुखावणं, मनातील अडथळे आणि कामातील ठप्प परिस्थिती आता एका गूढ बिंदूपर्यंत पोहोचली जाते. अमावस्येनंतर ही ऊर्जा बदलते आणि ज्यांनी आधी अंधार वाटत होता त्यांच्याच वाटेला अचानक प्रकाश दिसतो. पण हा प्रकाश साधा नाही. हा प्रकाश धक्कादायक, सिद्ध करणारा आणि जीवन वळवणारा असतो. खरं सांगायचं तर वृषभ राशीने 2025मध्ये स्वतःच्या शक्तीची खरी ओळख अजून अनुभवलेली नाही. अमावस्येनंतर येणाऱ्या 3 घटना ही तुमच्या नियतीतील ती लपलेली दारे आहेत जी याआधी कोणीही उघडली नव्हती. खाली दिलेली प्रत्येक घटना ही सकारात्मक आहे, परंतु तिचा परिणाम इतका अचानक आणि प्रखर असेल की तुमचा श्वास रोखला जाईल आणि शरीरावर शहारे उमटतील. अमावस्येनंतरची पहिली धक्कादायक घटना, नशिबात अचानक वळण आणि एका अनपेक्षित स्रोताकडून मिळणारी मोठी मदत. अनेक वृषभ राशीचे लोक गेल्या वर्षभरापासून एकटं लढत होते. कोणाकडून मदत मिळत नव्हती, विश्वास ठेवायला माणसं उरली नव्हती आणि आर्थिक किंवा करिअरमध्ये उभं राहणं कठीण झालं होतं. पण अमावस्येनंतर अचानक तुमच्या जीवनात एक व्यक्ती किंवा एक संधी प्रवेश करते. त्याचं आगमन इतकं अनपेक्षित असतं की तुम्हाला सुरुवातीला विश्वासही बसणार नाही. हे एखादं जुने ओळखीतील व्यक्तींचे अचानक परत येणं असू शकतं, एखाद्या वरिष्ठाने केलेल्या फायद्याचा प्रस्ताव, परदेशातून आलेली संधी किंवा तुमच्या जीवनात उगवलेला नवा आधारस्तंभही असू शकतो. ही घटना तुमच्या आयुष्यातील अडकलेले मार्ग एका झटक्यात उघडते. वर्षभर तुम्ही ज्यासाठी धडपडत होतात ते अचानक मिळू लागतं. हे नशिबाचं इतकं मोठा टर्निंग पॉईंट असतं की तुम्हाला स्वतःला जाणवतं, आजवर जे काही गमावलं ते आता परत येणार आहे आणि त्यापेक्षा जास्त येणार आहे. ही मदत तुम्हाला उचलून एका नव्या पातळीवर नेते जिथे तुम्ही याआधी कधी पोहोचलेच नव्हतात. अमावस्येनंतरची दुसरी थरारक घटना, लपलेली सत्यता उघड. घरातील किंवा नात्यांतील खोटे चेहरे दूर जाणार. वृषभ राशीसाठी 2025च्या शेवटची अमावस्या ही एक मोठं गुपित उघड करते. काही काळापासून तुमच्या भोवती काही रहस्यमय गोष्टी चालू होत्या. कोणी तुमच्याविषयी चुकीचं बोलत होतं, तुमच्या पाठीमागे कट रचला जात होता किंवा काही जण तुमच्या प्रकृती, काम, नाव किंवा पैशाचा फायदा घेत होते. ही अमावस्या ती मुखवटे फाडते. सत्य इतकं तेजाने तुमच्या डोळ्यासमोर येतं की तुमच्या अंगावर काटा येईल. पण या घटनेचं सौंदर्य इथे आहे, हे सत्य उघडणं तुम्हाला तोडत नाही, उलट तुमची शक्ती वाढवतं. ज्यांना तुम्ही जवळ मानलं तेच दूर जातात, पण त्यांचं जाणं तुमच्या जीवनासाठी आवश्यक होतं. खोटे चेहरे निघून गेले की तुमचं वातावरण स्वच्छ होतं आणि तुमच्या परिसरात फक्त प्रामाणिक, खरी ऊर्जा उरते. हे नात्यांचं शुद्धीकरण तुमच्या जीवनात नवीन शांतता, नवा आत्मविश्वास आणि नव्या योग्य व्यक्तीचं आगमन सुनिश्चित करतं. अमावस्येनंतरची तिसरी पण भेदक घटना, स्वतःची सुप्त शक्ती जागृत होणे. ब्रह्मांड तुमचं भाग्य पुन्हा लिहितं. वृषभ राशीची सर्वात मोठी शक्ती म्हणजे त्यांची सहनशीलता आणि स्थिर निर्णय क्षमता. 2025च्या शेवटच्या अमावस्येनंतर पहिल्यांदाच तुम्हाला जाणवणार आहे की तुम्ही किती शक्तिशाली आहात. ही घटना आत्मिक आहे, पण परिणाम प्रत्यक्ष आयुष्यात दिसतात. या काळात तुमच्यात अचानक एक नवीन जिद्द, एक नवं ध्येय आणि एक अदम्य इच्छाशक्ती निर्माण होते. ज्या गोष्टी तुम्हाला अशक्य वाटत होत्या त्या तुम्ही सहज साध्य करू लागता. तुमच्या मनातील अडथळे, भीती, असुरक्षितता जळून खाक होतात. तुमचं चेतन मन उघडलं जातं आणि तुम्ही तुमच्या भविष्याची दिशा स्वतः ठरवायला सुरुवात करता. अनेकांना या काळात नोकरी किंवा व्यवसायात मोठी संधी मिळू शकते. काहींना अचानक आर्थिक उन्नती दिसू शकते, काहींना नवं प्रेम मिळू शकतं किंवा तुटक नातं पुन्हा जुळू शकतं, तर काहींना आध्यात्मिक परिवर्तन अनुभवता येईल जिथे तुम्ही स्वतःच्या आतील प्रकाशाशी जोडले जाल. ही घटना तुमच्या जीवनाला एका नव्या उंचीवर नेते जिथून परत खाली येणं शक्यच नसतं. 2025चे शेवटचे दिवस वृषभ राशीला उभारी देणारं ब्रह्मांडाचं वरदान आहे. अमावस्येनंतरचा काळ वृषभ राशीसाठी अतिशय शक्तिशाली आहे. तुमचं नशीब बदलते, तुमचं वातावरण बदलते आणि तुमची मानसिक व आध्यात्मिक ऊर्जा एका नवीन पातळीवर पोहोचते. तुमच्या आयुष्यातील अंधार संपत आहे. नवं वर्ष एका नव्या तेजाने सुरू होणार आहे. तुम्ही ज्या दुःखातून, फसवणुकीतून आणि संघर्षातून गेलात त्याचा शेवट आता होत आहे. तुमचं जग पुन्हा उभं राहणार आहे, यावेळी अधिक मजबूत, अधिक उजळ आणि अधिक यशस्वी स्वरूपात. या 3 घटना तुमचं आयुष्य इतकं खोलवर बदलतील की तुम्ही मागे वळून पाहताच म्हणाल, 2025ची शेवटची अमावस्या माझ्या जीवनातील सर्वात मोठं टर्निंग पॉईंट होती. हा तुमच्या नव्या जन्माचा काळ आहे. या वेळेला स्वीकारा, ब्रह्मांड तुमच्या बाजूने उभा आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.